जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, WHO ने अलीकडेच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच WHO ने इजिप्त या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केला आहे. मलेरिया मुक्त होणारा इजिप्त हा 44वा देश ठरला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, नुकतेच आता WHO ने भारतीय टायफॉइड लसीला मान्यता दिली, तर त्या टायफॉइड लसीचं नाव काय? तर ही जी भारतातील पहिली टायफॉइड लस आहे त्याचं नाव जॅवॅक TCV असं आहे. काय आहे? तर जॅवॅक TCV असे या लसीचं नाव असून WHO ने देखील या लसीला मान्यता दिली आहे. WHO ची मान्यता मिळाल्यामुळे आता ही लस संयुक्त राष्ट्र एजन्सी यासच अमेरिका आणि युरोपसह उर्वरित जगामध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. बरं, या लसीची निर्मिती कोणी केली? तर झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. ही जी लस आहे ही 6 महिने ते 65 वर्ष वयोगटातील लोकांना दिली जाऊ शकते. अधिक माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. दक्षिण पूर्व आशिया प्रदेशाचा विचार केला तर टायफॉइडमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी 75% मृत्यू या प्रदेशात एकट्या भारतात होतात. बरं, या WHO मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्थित असून याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती. सध्या याचे महासंचालक कोण आहेत? तर डॉक्टर टेड्रोस अधानोम हे सध्या WHO महासंचालक आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का? नुकतंच आता WHO ने भारताला ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून घोषित केला आहे. आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की ट्रॅकोमा हा आजार कोणत्या अवयवाला होतो? ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 2 पहा. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या म्हणजेच इफ्फीच्या 55व्या आवृत्तीसाठी फोकस कंट्री म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर आता या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 55व्या आवृत्तीसाठी ऑस्ट्रेलिया या देशाची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, दरवर्षीच इफ्फी या महोत्सवाचं आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात येतं व यंदाचा हा 55वा इफ्फी महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. या इफ्फी महोत्सवात 7 ऑस्ट्रेलियन चित्रपट देखील दाखवले जातील. आणि मित्रांनो, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी आधीच ऑडिओ व्हिज्युअल सह उत्पादनासाठी करार देखील केला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणता देश हा आशियाई विकास बँकेचा म्हणजेच ADB बँकेचा 69वा सदस्य बनला आहे? तर आता या आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य हा इस्रायल बनला आहे. मित्रांनो, जर आपल्याला असं विचारलं की इस्रायल आशियाई विकास बँकेचा कितवा बिगर प्रादेशिक सदस्य आहे? तर आता इस्रायल आशियाई विकास बँकेचा 20वा बिगर प्रादेशिक सदस्य आहे. आणि एकूण कितवा सदस्य आहे असं जर विचारलं तर 69वा सदस्य आहे. या एशियन डेव्हलपमेंट बँकेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय फिलिपिन्समधील मनिला येथे असून सध्या याचे अध्यक्ष मासासुगु असाकावा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश हे याह्या आफ्रिदी ठरले आहेत. सध्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे काजी फेज इसा असून ते 25 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज निवृत्त होतील. त्यानंतर याह्या आफ्रिदी हे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील. आता नुकताच पाकिस्तानने सरन्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षांचा केला आहे? तर आता पाकिस्तानने सरन्यायाधीशांचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा केला आहे. सध्या पाकिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती आहेत. तर शेहबाज शरीफ हे या देशाचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 5. 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कर्नाटक या राज्याने या 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. कर्नाटकला या चॅम्पियनशिपमध्ये एकूण 392 गुण मिळाले आहेत व 392 गुणासह कर्नाटक राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. कर्नाटक नंतर दुसऱ्या क्रमांकावर 378 गुणांसह आपलं महाराष्ट्र आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 248 गुणांसह राजस्थान हे राज्य आहे. बरं, या चॅम्पियनशिपचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं? तर पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि गोवा पॅराऑलिम्पिक असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. प्रश्न क्रमांक 6.
भारत आणि कोणत्या देशादरम्यान नसीम अल बहर हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो नसीम अल बहर युद्धाभ्यास आहे हा भारत आणि ओमान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व नुकताच हा नसीम अल बहर अभ्यास 13 ते 18 ऑक्टोबर रोजी गोवा या राज्यात आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं होतं की भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये आल नजाह आणि ईस्टर्न ब्रिज हे युद्धाभ्यास सुद्धा पार पडले आहेत व नुकतेच आता काजिंदे या युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये पार पडली होती व हा युद्धाभ्यास भारत आणि कझाकिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. यासच हे लक्षात ठेवा, युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका, वरून युद्धाभ्यास भारत फ्रान्स, उदार शक्ती भारत मलेशिया, मित्रशक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान, तर्कश भारत अमेरिका, शक्ती भारत फ्रान्स, डस्टलिक भारत उझबेकिस्तान, IMT ट्रायलेट भारत मोझांबिक टांझानिया, तर टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा, ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उर्मिला चौधरी यांना या ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, उर्मिला चौधरी या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर त्या नेपाळ या देशाच्या नागरिक असून त्या स्वतः वयाच्या 17व्या वर्षी बाल गुलामगिरीतून मुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 42 सहकारी संस्थांच्या माध्यमातून बंधपत्रित मजुरांना सक्षम करण्यासाठी मुक्त कलमारी विकास मंचाची सहस्थापना केली होती. हा जो कलमारी गुलामगिरीचा प्रकार आहे हा नेपाळ या देशामध्ये अस्तित्वात होता. नेपाळ सरकारने 2013 मध्ये अधिकृतरित्या ही प्रथा रद्द केली आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली? तर अशी घोषणा ऑक्सफर्ड विद्यापीठाने केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिल्यांदाच मराठी भाषेचे धडे दिले जाणार असून या विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागाने मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठामधील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागात भाषांचे अध्ययन केले जाते. त्यात अरेबिक, उर्दू, हिंदी, पर्शियन, पाली, जपानी, कोरियन, तुर्किश, संस्कृत, बंगाली अशा 27 भाषांचा समावेश आहे व यात आता मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच हिमालयात सापडलेल्या सापाच्या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आले? तर ही जी सापाची नवीन प्रजाती आहे याला एंगोकुकुलस डिकाप्रियोई असं नाव देण्यात आलं आहे. हे जे नाव आहे हे हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकाप्रियो यांच्या सन्मानार्थ देण्यात आला आहे. लिओनार्डो डिकाप्रियो यांनी वन्यजीव संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक विकास माहिती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक विकास माहिती दिन आहे हा दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस कोणाद्वारे सुरू करण्यात आला? तर संयुक्त राष्ट्र संघाद्वारे हा दिवस सुरू करण्यात आलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, काल आपण पाहिलं होतं की 24 ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो. यावेळेस या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या, अ ग्लोबल मिशन टू रिच एव्हरी चाइल्ड अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने दाना हे नाव दिले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.